मॉर्निंगलाच माझी धावपळ सुरू झालेली आहे. म्हणजे टिफिन बाईकमध्येच ठेवलेलं होतं कालपासनं, ते आत्ता आणलेलं आहे आणि दिनेश जात आहे गॅरेजला. आज दिनेशला सुट्टी आहे, म्हणजे आज आहे महात्मा गांधी जयंती, त्यामुळे मुलांना सुट्टी भेटलेली आहे. आणि आज आहे आमोशा, तर सर्वांना आमोशाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आज ज्यांची 10 दिवसाची घटस्थापना आहे ते आज होणार आहे, तर सगळ्यांना घटस्थापनेची खूप सारे भरभरून शुभेच्छा. हॅपी घटस्थापना. तर माझी मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत, आंघोळी झालेली आहे आणि आजचं वातावरण बघू शकता छान झालेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की रात्री पाऊस येतो आणि यावेळी ऊन असतं. म्हणजे दिवसभर इतकं भयानक ऊन असतं ना, काय सांगू मी. असं वाटतं की उन्हाळा आहे, इतकी गरमी सुरू होते. आणि जसं इव्हनिंगची वेळ होतो ना, इतकं भयानक पाऊस आणि विजा चमकणं गरजणं. रात्रभर तसंच झालं आणि रात्रभर लाईट पण नव्हती, आणखीन आलेली नाही. मला वाटतं कुठलं तरी तार वगैरे तुटलेला आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे लाईट आलेली नाही आणखीन. तर मला पाणी भरून घ्यायचं आहे देवपूजेला, तर मी लाईटचाच वेट करत आहे. आणि आज मी मॉर्निंगला लवकर उठलेली नाही, कारण बघावं तिकडं अंधार होता, म्हणून मी आज 6 वाजता उठलेली आहे. आणि सगळी मॉर्निंगची कामं आज निवांतच आवरली. थोडासा लेट झालेला आहे, तरी पण आज मला एक्स्ट्राची कामं म्हणजे आज देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची आहे, तर थोडंसं लवकर उठून करायचा विचार करत होते, पण लाईटमुळे सगळ्यामध्येच आडपाय आलेला आहे. तर अगोदर मी केस विंचरून घेते, म्हणजे केस खूप गळायला लागलेले आहेत. खुल्लं केस सोडलं ना घर सगळे केस होत आहेत आणि ते स्वयंपाकातही गळत आहेत. तर केसांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, काय झालं आहे मलाही समजत नाही आहे. आणि तुम्ही म्हणता की केस खुल्ले सोडून देवपूजा करू नये, म्हणून मी अशा पद्धतीने केस गज बांधलेले आहेत, ओले आहेत तरी पण बांधलेले आहेत. तर आता आलेली मी किचनमध्ये. बघू शकता किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे, कारण वरण भात बनत आहे अगोदर. म्हणजे सगळ्यांची पोटपूजा झाल्यानंतर मी देवपूजा करायला सुरुवात करते, कारण काय होतं ना, देवपूजाही व्यवस्थित होत नाही आणि इकडे स्वयंपाकही व्यवस्थित होत नाही. तर अगोदर मी किचनपासून फ्री होते, मग मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. तसं तर आज पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होणार आहे, भरपूर वेळ जाणार आहे, आरामात 2 ते 3 तास मला लागणार आहेत. तर इकडं तुरीची डाळ मी कुकरला लावलेली होती, तर डाळ शिजलेली आहे, पटकन मी वरण बनवते. डाळ एका वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलेली आहे आणि याच कुकरमध्ये मी लगेच भात बनत ठेवणार आहे, म्हणजे भात वरण संग बनेल. थोडासा लेट झालेलाच आहे, म्हणजे टायमिंग सांगेन यावेळी तर मॉर्निंगचे 9 वाजलेले आहेत. आणखी मी देवपूजा केलेली नाही आणि लाईटचा वेट करत आहे, कारण मला अगोदर पाणी भरून घ्यायचं आहे, मगच पूजेला सुरुवात करायची आहे. तर लाईटचा असाच वेट करण्यापेक्षा तर बरं आहे ना की आपण किचनच्या कामापासून फ्री होऊ. तर इकडे डाळ घेतलेली आहे भांड्यामध्ये काढून, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान घोटून घेऊया. चिंची मी गरम पाण्यात टाकून उकळून घेतलेला आहे आणि इकडं कुकरही मी रिकामं करून घेतलं. याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते, म्हणजे संग दोन्ही होईल आणि मग मला देवपूजेसाठी थोडासा वेळ जास्त भेटेल, कारण आज आरामात 2 ते 3 तास मला लागणार आहेत. आणि बाकीची सगळी कामं जिथल्या तिथंच आहेत, मी कुठलंही काही केलेलं नाही आहे. अगोदर मी देवपूजा करते आणि जी थोडीफार उद्याची तयारी आहे ते पण मला आजच करून ठेवायचं आहे. जसं आपल्याला उद्या वावरी लागणार आहे ते पण चाळून ठेवायची असते, म्हणजे थोडीफार उद्याची तयारी करणार आहे, कारण उद्या खूप धावपळ होणार आहे मला. म्हणून मी आजच देवांची म्हणजे देवाऱ्याची डीप क्लिनिंग, देवांना पितांबर लावून स्वच्छ करणं, हे सगळी कामं मी आज करणार आहे, कारण उद्या होणार नाही, उद्या खूप धावपळ होते. भात बनत ठेवलेला आहे, बघू शकता. देवांचा अवतार खूपच बिघडलेला आहे, कारण मी खूप दिवस झालं देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली नाही, कारण हे साफसफाईची कामं चालू होती आणि प्रत्येक गुरुवारी मी करत असते, तेव्हाही काही कामं एक्स्ट्राची मला लागलेली होती, पण झालेलं नाही. म्हणजे 10 ते 15 दिवस गेलेले आहेत, त्यामुळे देवाऱ्याची आणि देवांची अवस्था खूपच बिघडलेली आहे, एकदम रंगबेरंग झालेला आहे. तर मला आरामात 2 ते 3 तास मला लागणारच आहेत. तर इकडे मी आता अगोदर वरण बनवून घेते. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी संपलेली आहे मसाला डब्यामध्ये, फक्त मी जिरं टाकलेलं अर्धा चमचा, नंतर मी कढीपत्ता टाकला, ठेचलेला लसूण टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर मी यामध्ये कांदा टाकलेला आहे. परतून घेऊ, म्हणजे झटपट वरण बनतं आणि दररोज बनतं, त्यामुळे हाताला माहिती झालेलं आहे की कशा पद्धतीने बनवायचं आहे. म्हणजे दररोज ती कामं करून कोणी एक अशी सवय होऊन जाते ना, आपल्याला वेगळं विचार करण्याची गरजच पडत नाही आहे. तर कांदा परतल्यानंतर मी लगेच धना पावडर, हळदी पावडर टाकला आणि थोडंसं वरण टाकलेलं आहे पळीवर, छान मिक्स करून घेतल्यानंतर मी पूर्णपणे वरण टाकलेलं आहे. तर बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी वरण बनून तयार झालेलं आहे. भात पण बनलेला आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे. वरण उकळल्यानंतर वेगळ्या पातेल्यात काढून ठेवणार आहे आणि आता मी देवपूजेलाही सुरुवात करते.
तर यावेळी टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे 9:15 वाजलेले आहेत. आता मी देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगोदर मी किचनची कामं आवरली, सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आणि आता निवांत मी देवपूजा करते, कारण मला थोडासा वेळ जास्त लागणार होता आणि अधूनमधून आपण इकडून तिकडे इकडे फिरण्यामध्येच वेळ जास्त जातो. म्हणून मला अगोदर किचनची कामं आवरायची, सगळ्यांचं जेवण खाणं झालं एक वेळचं की मग आपलं जे काम एक्स्ट्राचं आहे ते काम करायला आपण मोकळे होतो. तर अगोदर मी देव उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि साईबाबांची मूर्ती आणि उतरणीचे तांबे, कळशाचा तांब्या. तुम्ही म्हणत होता की ते इतके तांबे कसले ठेवलेले आहेत, म्हणजे मी भरपूर वेळा सांगितलेले आहे, तरी पण तुम्ही विचारता की ते तांबे कशासाठी ठेवलेले आहेत इतके तू देवाऱ्यामध्ये. तर हे उतरंड आहे. म्हणजे अगोदर ना घरामध्ये मातीच्या भांड्याची उतरण राहायची, पण आजकाल ती उतरण दिसत नाही, पण देवाऱ्यावरती अशी उतरण लावली जाते. तर एक ताई म्हणत होते अशी उतरण आम्ही पण लावू शकतो का, तर का नाही ते, पण आपण घरी घ्यायची नसते, हे पाहुण्याने द्यायचं असतं. म्हणजे जसं की नणंदबाई दिलं तरी पण चालतं किंवा आपल्या माहेरून आलं तरी पण चालतं, पण घरी घ्यायची नसतं असं मानतात. तर हे मला ताईनं दिलेलं आहे, म्हणजे माझ्या नणंदबाईने उतरण दिलेली आहे. तर उतरणीचे सगळे तांबे मी काढून ठेवलेत, म्हणजे 10 तांबे आहेत. 50ची उतरण येते, 50 तांबे मी घेतलेले नाहीत, कारण एकदम छोटे छोटे असतात आणि ते स्वच्छ करायला आपल्याला भरपूर वेळ जातो, म्हणून हे 10 तांब्याचीच मी उतरण घेतलेली आहे. तर इकडं दूधही आलेलं आहे, तर अगोदर मी दूध गरम करून घेतलं आणि संग चहा बनत ठेवत आहे. म्हणजे पूजा झाल्याशिवाय मी काही जेवण खाणं करणार नाही आहे, तर चहा पिते. म्हणजे ज्यावेळेत उपवास आहे किंवा आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर त्यावेळेत आपण जेवण करून करायला ठीक वाटत नाही, तर मी 2-3 वेळा चहा घेते. म्हणजे मॉर्निंगला 1 वेळा चहा झालेला आहे, आता ताजं दूध आल्यानंतर 1 वेळा मी चहा बनत ठेवलेला आहे. तर चहा उकळत आहे तोपर्यंत मी इथं हे जे रुमाल आहे ना यामध्ये भाग बांधून ठेवलेलं होतं. तर तुम्ही म्हणसाल हे काय सांगत आहे, ते नवीनच ऐकलं. म्हणजे खूप साऱ्या ताईंना माहिती असेल, म्हणजे आपलं काहीतरी आहे ते करायचं. तर आपण काय करतो, जोपर्यंत की ती गोष्ट आपण करत नाही तोपर्यंत आपण त्याच्या नावावरती भाग बांधून ठेवत असतो. तर तसंच बांधून ठेवलं होतं. म्हणजे सवाशीण जीव घालायची होती मला आणि होत नव्हतं, म्हणून मी भाग बांधून ठेवला होता. जोपर्यंत की मला सवाशीण जीव घालणं होत नाही तोपर्यंत भाग बांधलेला होता. पण मी सवाशीण जीव घातलेली आहे, तिला साडी वगैरे नेसवलेली आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे. म्हणजे जे आपण म्हणलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते भाग सोडायचा असतो, तर सोडलेला आहे. आणि देव सगळे किचन काउंटर ठेवलेले, देवाला पूर्णपणे रिकामा केलेला आहे. बघू शकता किचन काउंट देवलोक झालेला आहे आणि देवाला रिकामा झालेला आहे, कारण आता देवाऱ्याची डीप क्लिनिंग होणार आहे. तर चौरंगाच्या खाली खूप साऱ्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं हातात येत गेलं पूजेचं काही सामान छोटं मोठं, तर ते मी चौरंगाच्या खाली किंवा देवाच्या खाली ठेवलेलं आहे. ते पण मला सगळं काढायचं आहे. आणि साईबाबांच्या फोटोला हार घातलेला होता गुरुवारी, ते पण मी काढलेला आहे. म्हणजे पावसाळा दिवस असल्यामुळे ते फुलं खूप लवकर खराब होतात. देवाऱ्याच्या खाली बघू शकता खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत, ते पण आज सगळ्या काढत आहे. म्हणजे काय आहे तर अंगुरा वगैरे, आपण देवस्थानी गेलो अंगुरा घेऊन येतो पुडीमध्ये छोट्याशा, लावून घेतो आणि ते उरलेलं काय करायचं, तर मी देवाऱ्याच्या खाली ठेवलेला आहे. काही उदीच्या पुड्या आहे शिर्डीला गेल्यानंतर आणलेल्या, सगळ्या मी अशा ठेवल्या आहेत. नारळ ठेवलेला आहे, पुस्तकं पण ठेवलेले, देवाचे साईबाबांची पोथी पण ठेवलेली आहे. तर सगळं मी काढून स्वच्छ करत आहे. बघू शकता इकडे रांगोळी वगैरे पडलेली आहे खूप सारी, तर व्यवस्थित मी पुसून घेते. म्हणजे दररोज आपण सगळं काढून पुसत नाही, त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे. तुम्ही विचारत होता की देवाचे कपडे तू कुठं ठेवते, जे पुसण्याचे वगैरे आहेत, तर ते स्वच्छ धुवून मी तर कवाडा माग, म्हणजे हे जे दार आहे ना दारामाग एक पाट ठेवलं आहे, त्या पाटावरती मी ते कपडे ठेवते, कारण ते वरच्यावर आपल्याला लागत असतात आणि पटकन घेता येतं म्हणून अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. पण फोल्ड करून देवाच्या खालच्या साईडला एक डब्बा करून त्यामध्ये ठेवलं तरी पण चालतं, ते पण मी पाटावरती ठेवलेले आहे. तर पूर्ण देवारा रिकामा करून मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. अगोदर मी कोरड्या कपड्याने, म्हणजे धूळ वगैरे सगळे निघून गेलेले आहे. आता टाकत आहे मी लिक्विड, म्हणजे अगोदर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, लिक्विड टाकलेलं आहे थोडंफार मी. हे लिक्विड छान आहे. म्हणजे जे मार्बलचं मंदिर असताना थोडेसे डाग वगैरे पडतात, हळदी कुंकाचं बोट लागलं ते पण तसेच पडतात. परत आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो त्यामुळे थोडासा काळपटपणा आलेला आहे. तर हे लिक्विड छान आहे. लिक्विड टाकून मी व्यवस्थित घासून घेत आहे. आणि ही जी घासणी घेतलेली आहे ना ही अशी आहे, म्हणजे मऊमधून आहे, अजिबात स्क्रॅच वगैरे पडणार नाहीत अशी घेतलेली आहे. आणि व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण देवाला हे लिक्विड लावून मी व्यवस्थित घासून घेते आणि थोडा वेळ ठेवते आणि थोड्या वेळाने एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पाण्यात बुडवून पुसून घ्यायचं आहे, कारण आपण एकदम पाणी टाकले तर इथंच पाणी साचलं जातं. तर
शकता पूर्ण देवाऱ्याला लिक्विड लावून मी व्यवस्थित घासून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकदम फक्त लिक्विडनच ते व्यवस्थित निघणार नाही. थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित पूर्ण देवाऱ्याला लिक्विड लावून छान घासून घेतलेलं आहे, म्हणजे जे स्ट्रॉंग डाग पडलेले आहेत ते सगळे निघून जातील. आणि इथं जी पायऱ्या बनलेल्या आहेत ना तिथं तरी खूपच अशी धूळ बसलेली आहे, तिथं पण मी व्यवस्थित घासून घेत आहे, म्हणजे छोटं ब्रश असलं ना त्यानं पण ते व्यवस्थित निघतं. पूर्ण देवाऱ्याला लिक्विड लावून मी व्यवस्थित घासून घेतलेला आहे आणि फोटो पण मी पुसून घेत आहे, म्हणजे पाणी घेतलेलं एका मोठ्या भांड्यामध्ये कॉटनचा कपडा घेतला आणि त्या पाण्यामध्ये बुडवून मी पूर्ण फोटो व्यवस्थित पुसून घेत आहे. म्हणजे दररोज होत नाही, प्रत्येक गुरुवारी मी अशा पद्धतीनं फोटो आणि देवाची डीप क्लीन मी करत असते. पण आज अमावस्या आहे, आजचा वार बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, पण उद्या इतकी धावपळ होणार आहे ना, उद्या घटस्थापना होणार आहे, तर त्याच तयारीला मला वेळ लागणार आहे. त्यामुळे मी आजच देवाऱ्याची डीप क्लिनिंग करत आहे. आणि इथं जी डिझाईन बनलेली आहे इतकी नाजूक आहे, हे जी लावलेले आहेत ना उभे फरशा मार्बलच्या, ते छोट्या तुकड्यामध्ये आहेत आणि त्याला समोर डिझाईन पण बनवलेली, पण इतके नाजूक आहेत ना, थोडंसंही धक्का लागला की ते निघायला लागलेले आहे. तर मी काय केले, फेविकॉल लावून चिटकवलेले आहे. दिसायला सुंदर दिसतं पण खूप नाजूक असतं हे. सगळ्या फोटो पुसून घेतलेले आहेत आणि इकडे पाणी घेतलेले भांड्यामध्ये, आणि पाण्यामध्ये मी कॉटनचा कपडा बुडवून पूर्ण देवाऱ्याला मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. बघू शकता मार्बलचा देवारा छान चमकत आहे, असं वाटत आहे आत्ताच नवीन आणून ठेवलेला आहे. म्हणजे आपण दिवा धूप लावतो ना त्यामुळे थोडासा काळपटपणा चढतो, पण जसं आपण 8 दिवसाला एक वेळा क्लिनिंग केली ना छान चमकत राहतं. कारण दररोज तर होणार नाही, कारण दररोज आपल्याला वेगळीच धावपळ असते आणि कितीही तुम्ही धावपळ करा तरी पण दररोज ही कामं होणार नाहीत. पूर्णपणे देवाऱ्याची डीप क्लिनिंग दररोज होत नाही, पण मी एक वार नेमलेला आहे, प्रत्येक गुरुवारी मी करत असते आणि मला हे ठीकही वाटतं. कारण दररोज तर होणार नाही आणि आपण 8 दिवसाला एक वेळा केलं तर जास्त कामाचा लोड पण येणार नाही आणि देवारा पण छान चमकत राहील. तर झालेली आहे तर देवाची डीप क्लिनिंग. आता देवांना पितांबरी लावून छान घासून स्नान घालायचं आहे. बघू शकता देवाचे भांडे, आरतीची ताटली, तांबे आहेत, इकडे उतरणीचे तांबे आहेत, कळशाचा तांबे आहेत, खूप सारे भांडे झालेले आहेत. तर इकडे मी घेतलेली आहे पितांबरी, म्हणजे या पितांबरीशिवाय मला दुसरं काही तितकं ठीक वाटत नाही. पितांबरीने छान चमक येते आणि 4-5 दिवस टिकून पण राहते. म्हणजे आपण जसं लिंबू घेतलं, चिंच घेतलं, ती लावल्यानंतर चमक तर येते पण नंतर लगेच डाग पडायला लागतात. पण पितांबरी ठीक आहे, 4-5 दिवस भांड्याची चमक बनून राहते. तर इकडे हे अगोदर मी उतरणीचे तांबे पितांबरी लावून घासून घेत आहे. 10-15 दिवसाचा गॅप झालेला ना, त्यामुळे थोडासा रंग असा झालेला आहे, रंगबेरंग झालेला आहे. आणि तसं तर पावसाळा दिवस चालू असला ना तर खरंच बघा पितळ तांब्याची धातूची भांडी बनलेली असतात, खूप लवकर डाग पडतात, त्यावरती एक वेगळाच रंग येतो. म्हणजे जशी चमक बनवून राहते आपण पितांबरी लावून स्वच्छ केल्यानंतर एकदम हिरवागार रंग येतो, त्याला एकदम काळपटपणा वाटतो, जसं लोखंडाचा आहे असं वाटतं. तर आज माझ्या हातांचं काही खरं नाही, कारण पितांबरीमध्ये खूप केमिकल असतं आणि खूप लवकर हात खराब व्हायला लागतात. तर इकडं सगळे तांबे अगोदर मी स्वच्छ केलेले पितांबरी लावून छान घासून आता स्वच्छ धुवून घेऊया. तुम्ही म्हणता की ताई देव तू सिंकमध्ये धुवते का? तर नाही, हे उतरणीचे तांबे जे आहेत ना ते मी इथंच धुवते, पण देवांचं पाणी मी इथं सिंकमध्ये वगैरे टाकत नाही आहे. ते पाणी मी एका वेगळ्या भांड्यामध्ये धुते, देवांना स्नान घालते आणि पाणी कुठेतरी भीतीच्या कडेनं किंवा झाडामध्ये टाकते. आणि ज्या दिवशी मी देवांना पितांबरी स्नान घालते त्या दिवशी ते पाण्यामध्ये खूप सारं केमिकल असतं, म्हणून ते पाणी मी झाडाला टाकत नाही. कुठेही पायधूळ टाकायचं नाही, भीतीच्या कडेनं टाकायचं, म्हणजे पायधूळ पडणार नाही तिथं. तर आत्ता लाईट आलेली आहे, टायमिंग सांगेन तर 10:30-11 वाजलेत, आत्ता लाईट आलेली आहे. तोपर्यंत मी इकडं उतरणीचे तांबेही मी स्वच्छ केलेले आहे, देवाऱ्याची डीप क्लिनिंग झालेली आहे आणि लाईट आल्यानंतर छान वाटत आहे. असं वाटत होतं आतापर्यंत काहीतरी हरवलेलं आहे घरामध्ये, खूप सुनं वाटत होतं, कारण आपल्याला एक सवय झालेली आहे. पण आज लाईट रात्री गेलेली आहे आणि आत्ता आलेली आहे, म्हणजे 10:30-11 वाजलेले आहेत आता. तर आता मी पाणी भरून घेते अगोदर, कारण लाईटचं काही नक्की नसतं, गेली की मग आणखी मला वेट करत बसावं लागतं. तर इकडं मी अगोदर हंडा स्वच्छ करून घेत आहे. हंडा पण बघू शकता याची पण अवस्था खूपच बिघडलेली आहे. तर पितांबरी लावून छान मी घासून स्वच्छ केलेला आहे आणि अगोदर हाही हंडा भरून घेते आणि स्टीलचाही हंडा भरून घेणार आहे. कॅनमध्ये पाणी आहे, कॅन वगैरे मी आणलेलं नाही आहे, फक्त हे 2 हंडे भरून ठेवते आणि वरच्या टाक्या पण भरतील तोपर्यंत. परत लाईट गेली की मग खूप पंचायत होते. तर इकडं हंडा मी स्वच्छ केलेला आहे आणि तोपर्यंत स्टीलचा हंडाही मी हे पाणी खूप सारं ठेवलेलं आहे, यामध्ये ते पाणी मी झाडानं ओतून आलेले आहे. हंडा स्वच्छ करून ते पण मी भरून घेते. आणि इकडे हे जे तांबे आहेत ना उतरणीचे सगळे मी स्वच्छ करून इथं देवाऱ्यावरती ठेवलेत, म्हणजे जेही त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं निचरा होत राहील. मग नंतर लगेच मी कॉटनच्या कपड्याने ते पुसून घेणार आहे. आणि इकडे जे तांब्याचा हंडा आहे ना ते पण मी व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले आहे, म्हणजे पाण्याचे डाग खूप लवकर पडतात.
पाणी भरून घेतलं, वरच्या टाक्या पण भरलेल्या आहेत आणि हे तांबे पण मी अगोदर पुसून घेते. तर बघू शकता छान चमकत आहेत, एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे तांब्याच्या हंड्यालाही आणि तांब्यालाही उतरंडीच्या. आता कळशी मी अशाच पद्धतीने स्वच्छ करून, म्हणजे अगोदर मी हे सगळे भांडे स्वच्छ करत आहे, नंतर मग देवांना पितांबर लावून छान घासून स्नान घालणार आहे. तर कळशाचं पाणी मी झाडांना ओतत आहे. शिरूला बघू शकता याचे वेगळेच नखरे चालू असतात. तर हा कळशाचा तांब्याही छान पितांबर लावून मी घासून स्वच्छ केलेला आहे. बघू शकता छान चमक आलेली आहे. आणि आता देवांनाही पितांबर लावून मी घासून स्नान घालते. म्हणजे थोडासा वेळ मला जास्त लागला, व्हिडिओमध्ये 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जातं, पण 2 ते 3 तास मला लागलेले आहेत पूर्ण देवाची डीप क्लिनिंग आणि देवांना पितांबर लावून स्नान घालणं. आणि जी देवाचे भांडे आहेत, जसं तांबे आहेत, कळशाचं तांबे आहे, आरतीची ताटली आहे, तरी सगळे भांडे वगैरे मला स्वच्छ करायला भरपूर वेळ लागलेला आहे. तर इकडं मी 2 भांडे घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 2 वेळा देवांना मी स्नान घालत आहे. तुम्ही म्हणता ना की देवांचं पाणी बेसिंगमध्ये टाकते, तर नाही, हे पाणी मी भीतीच्या कडनं टाकते. म्हणजे व्हिडिओमध्ये कधी दाखवते कधी दाखवत नाही, पण देवाचं पाणी असं बेसिंगमध्ये वगैरे टाकणं ठीक वाटत नाही. तिकडे देवांना मी छान पितांबर लावून घासून स्वच्छ स्नान घालत आहे. बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. देवानं मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे आणि देवाऱ्यामध्ये आसन पण अंतरलं. म्हणजे असे आसन मी 4 करून ठेवलेले आहेत. खूप मोठा होता हा कपडा आसनचा, तर त्यामध्ये मी 4 भाग केलेले आहेत. तर प्रत्येक गुरुवारी मी जसं चेंज करते आसन, वेगळ्या कलरचे आहेत आणि हे पण आहेत, पण हे मला खूप सुंदर वाटतात. त्यावरती ओम वगैरे लिहिलेलं आहे, त्यामुळे तेच आसन अंतरलेलं आहे. अगोदर मी उतरणीचे तांबे लावलेले आहेत आणि कळशाचा तांब्या पण मी भरून ठेवलेला आहे. आणि लक्ष्मी मातेची मूर्ती मी नारळाला लावलेली आहे आणि हळदी कुंकू मी अगोदरच लावून घेते, कारण एक वेळा स्थापना झाली की मग नंतर व्यवस्थित लावता येत नाही, म्हणून अगोदरच लावलेला आहे मी. तर इकडं कळशाला पण मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि हे मोत्याचं मकर आणि मंगळसूत्र फुलाचा गजरा मी देवीला वाहिलेला आहे. म्हणजे कळ स्थापना झालेली आहे, उतरंडी ही मी लावून घेतलेली आहे. आता देवांना हे विराजमान करूया. आणि जे अगोदरचा स्टीलचा देवारा मी ठेवत होते, त्यामुळे अडचण वाटत होती, म्हणून ते काढून टाकलेलं आहे. असं देव मी डायरेक्ट किचनवर नाही, म्हणजे किचन म्हणून किचनच येत आहे, देवाऱ्यावरती ठेवलेले आहेत. आणि इकडे बाप्पांची फोटो पण मी ठेवलेली आहे आणि एक महादेव पार्वतीची फोटो आहे, ती वरच्या साईडला मी ठेवलेली आहे व्यवस्थित पुसून. आणि इकडं अन्नपूर्णा आणि कासव भगवान मी तांदळात ठेवते. म्हणजे पाण्यात ठेवतात, पण पाण्यात ठेवल्यामुळे खूपच भयानक डाग पडत आहे, त्यावरती वेगळाच रंग येत आहे, म्हणून मी तांदळात ठेवलेला आहे. तर आता इकडे शाईबाबांचा अभिषेक करून घेऊया. म्हणजे रोजची देवपूजा झालेली आहे, फक्त मला हळदी कुंकू चंदन व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत, पण त्या अगोदर मी शाईबाबांची पूजा करून घेते, म्हणजे अभिषेक करून घेते. तर इकडं दही, दूध, तूप, साखर हे सगळं घेतलेलं आहे. मध संपलेलं आहे. तर शाईबाबांनाही आज मी नवीन पोशाख घालणार आहे. तर अगोदरचा जे रेड कलरचा पोशाख होता ते काढलेला आहे आणि बाबांना मी अगोदर इकडं अभिषेक घालत आहे. अगोदर मी पाण्यानं अभिषेक घातलेला आहे, नंतर मी दूध दहीचे तीर्थ बनवलेलं आहे त्यानं घातलेलं आहे, नंतर मी परत पाण्यानं बाबांना अभिषेक घातलेला आहे. तर शाईबाबांचा अभिषेक झालेला आहे. आणि हे जे माळा आहेत ना, ते मी धुवूनच आज घालणार आहे. म्हणजे माळा वेगळ्या नाहीत, हेच माळा मी स्वच्छ धुवून मी बाबांना घालत असते. तर सगळ्या माळा मी इकडं पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत. आणि जोपर्यंत पाणी निचरा होत आहे तोपर्यंत मी बाबांसाठी पोशाख घेऊन येते आणि पूजन करून घेते, तोपर्यंत या माळांचं पाणी पण निचरा होत राहील. तर एकदा कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी मी पुसून घेतलेलं आहे मूर्तीचं. आणि अगोदर मी ड्रेस घेऊन येते, म्हणजे तिकडे ठेवले आहेत खूप सारे आहेत ड्रेस. आणि देवाचे कपडे म्हणजे कवरच केलेलं आहे, त्यामध्ये देवांचे कपडे आहेत, पडदे आहेत, म्हणजे आपण नैवेद्याच्या थाळीवरती झाकण्यासाठी जे ठेवतो ना ते पण आहे. म्हणजे खूप सारे ह्या कवरमध्ये ठेवले, म्हणजे पटकन भेटून जातात. अशा पद्धतीने आपण एक तिकडे एक इकडे ठेवलं तर आपल्याला घाई गर्दीत ते भेटत नाही, म्हणून मी कवर केलेलं आहे. तर आज शाईबाबांना मी पांढऱ्या कलरचे ड्रेस म्हणजे पोशाख घातलेले आहेत. आणि आता माळाही घालू. तर रुद्राक्षाची माळ आहे, मोतीची माळ आहे, तर शाईबाबांना घातलेली आहे. तर अशा पद्धतीने आजची देवपूजा झालेली आहे. छान वाटत आहे. आपण करण्याच्या अगोदर विचार करतो की कधी आवरणार, पण ही कामं झाल्यानंतर छान फ्रेश वाटतं. तर देवपूजा झालेली आहे, फक्त हळदी कुंकू चंदन व्हायचं राहिलेली, फुलं व्हायची राहिलेली आहेत. अगोदर मी परडी धुवून घेतलेली आहे.
तर परडी धुवून मी आसन ठेवलेलं आहे, आसनावरती मी परडी ठेवली म्हणजे देवाच्या वरच्या साईडला. खाली ठेवली तर काय होतं ना, म्हणजे हात वगैरे लागतो किंवा सावली पडू नये असं म्हणलं जातं, त्यामुळे वरच्या साईडला मी ठेवत असते. तर पूजा करून घेतलेली, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, परडीला पूजा करून घेतली. आणि एक प्लास्टिकचा हार मी तर ठेवलेला आहे, म्हणजे थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी. एकदम व्हाईट अँड व्हाईट कलर आहे ना देवाऱ्याचा, त्यामुळे अशा पद्धतीने ठेवलेला आहे. तर आता देवांनाही मी इकडे हळदी कुंकू चंदन वाहून घेतलेलं आहे. फुलं वाहून घेऊया. थोडीफार मी मार्केटमधनं फुलं आणायला लावली, थोडीफार स्वास्तिकची आहेत, म्हणजे आज थोडासा लेट झाला, मला फुलं भेटलेली नाही आहेत, थोडीफारच आहेत. म्हणजे फुलं आणायला थोडासा लेट झाला ना, सगळे घेऊन जातात, झाडांना फुलंच ठेवत नाही, तसं झालेलं होतं, पोहोचत नव्हती फुलं. तर देवांना मी फुलं वाहिलेली आहेत, दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे, हलकासा कलर भरलेला आहे. तर झालेली आहेत ही सगळी कामं. आता देवाचे दर्शन करून घेऊया आणि तुळशीपूजन उंबरापूजन करून घेते. आज टायमिंग सांगितलं तर 11:30 वाजलेले आहेत, खूपच लेट झाला. धूप वाहून घेतली, दर्शन करून घेतलेलं आहे आणि इकडं फुलं, पाणी, धूप हे सगळं मी तुळशीपूजन करून येते अगोदर. बघू शकता वातावरण ऊन खूप भयानक आहे यावेळेस, पण दिवसभर असतं असं ऊन, पण येऊनच्या वेळेत मात्र खूप भयानक वातावरण होत आहे, खूप भीती वाटायला लागलेली आहे. तर तुळशीपूजन झालेलं आहे. आता उंबरपूजन करून घेऊया आणि जी बाकीची कामं आहेत ते आता आवरायला सुरुवात करू. असं तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय.